मंडळी, आज एका घरामध्ये होणार आहे चोरी. बघूया तो चोर इथून काय काय चोरी करून नेतोय ते. हा चोरीचा मामला पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. प्रीती, प्रीती, तू किती प्रीती? नाही, झोपा नाही. नुसतं तोंडानी नाही म्हणत जाग. प्रीती, कसं मस्त बॅग्स पण करत नाहीस तू. एवढे केस वाढले. काय करतोय? थांबा थांबा जरा. पिंटे, 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 सूर्य, तुझ्या तर ऐकतो तुझं पिंटे, सूर्य, अरे कुठं होता? मी याला किती वर्षांनी दिसतोय रे. तुला लाज आहे का लगा? मला तू गायब झाली होतीस. प्रीती, काय चाललंय रे? मला तर सांगा, काय कोण आहे? काय चाललंय? मित्र आहे माझा. मित्र आहे पण मोठा झालाय की नाही आता तू? मित्र आहे? कोण मित्र आहे? मित्र, लहानपणीचा मित्र सूर्या. सूर्या? सूर्या रात्रीचा का आलाय? एक माणूस विनोद करतोय जणू. पिंटीचे मिस्टर लय कॉमेडी. पिंटीचे मिस्टर लय कॉमेडी. किती वर्षांनी. सॉरी बर काय राज, खरंच सॉरी. म्हणजे सॉरी. ठीक आहे. हा कोण आहे? हा मित्र आहे माझा, सांगितलं ना. तो रात्री 2:30 वाजता आपल्या घरात कसा आलाय आणि का आलाय? येतो मी, चोर आहे. हा, मी चोर आहे पण तो. येतो. पण माझ्या फादरचं नाव तर चंद्रकांत होतं. त्याला पण लोक म्हणायची, ए चंद्रया, अरे दिवसाचं कुठे आलायस? लय जुना. प्रीती, चोर आहे. तुझा मित्र चोर आहे. म्हणजे तो आया तो लेके जाऊंगा वाला चोर आहे. रामपुरी असणारा लेट ठेवणारा तो चोर आहे. तोच चोर आहे. त्यांनी ब्लेड ठेवला. भारी घेतलंय नवीन. तुम्ही इथे का आलात मला कळेल का? सॉरी दाजी, खरंच पहिलं इकडे दाजी. या दाजी. लागेल. सॉरी बरं का, तुमच्या लग्नात याला जमलं नाही. खरंच सॉरी. तिला नाराज आहे बरं का तुझ्यावर. पत्रिका पाठवली, काका पण आले नाहीत. सॉरी ना पिंटी, सीझन होता तेव्हा, माहितीये ना तुला. अच्छा, आंबे पण विकता का तुम्ही? पिंटीचे मिस्टर लेगावेली. अहो सीझन म्हणजे तसला नाही हो. लग्नाचा सीझन. लग्नाचा म्हणजे जोरदार सीझन असतोय आमचा. त्याच्या आला सगळी घरून उठायची. लग्न म्हटले कसं दागदागिनं बनवते ती लोक. आणि आम्ही म्हणजे तिच्या आईला बराबर नवरी पोरीच घर हुडकुड करतो. या नवरी पोरीच्या घरात कसं लय दागिनं असते ती. दागिनं घेऊन यायचं सगळं. पण नवरी असती की नाही
तिच्या मंगळसूत्राला हात नाही लावत का आपण ऐका एथिक्स जपणारा माणूस आहे. सूर्या हा सूर्या एथिक्स म्हणजे एथिक्स असतात. चोर म्हणजे चोर आहे तो, कळतंय का तुला? चोर आहे तो, चोर. तो आपल्या घरात आला 2:30 वाजता. दाजी काय त्याच्याला चोर 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 लावलं? चोर म्हणजे काय तसला चोर नाही, म्हणजे काय चोर आहे काय मी? काय अर्थ आहे या वाक्याचा? ग बसव दाजी, खानदानी बिझनेस आहे आपला. सेल्फ एम्प्लॉयमेंट समजा पाहिजे तर हांतरा पावणार आहे मी. हा? हांतरा पावणार. चोर स्वतःला एंटरप्रेनर समजायला लागले. आम्ही काय समजायचं मग स्वतःला आता? नोकर नोकरच आहात तुम्ही. कोण आहे दाजी तुम्ही? पॉलिसी एजंट, इन्शुरन्स एजंट. दिवसभर पॉलिसी विकत फिरतात. असं सांगण्यासारखं नाहीये ते. काही चांगला जॉब आहे. आम्ही लोकांचं फ्युचर सिक्युअर करतो माहितीये. ह्याच्यासारखं आम्ही लुबाडत नाहीये धन आणि पैसा अडका लोकांचा, कळलं ना? राहू द्या. पॉलिसीवाला आहे तुम्ही, म्हणजे बोल वचन देत असणार. डेंजर असला त्याच्या आईला सोजवळ चेहऱ्याचा बोल वचन देणारा माणूस पाहिजे आपल्याला. गँग मध्ये या आमच्या. चला दाजी, आमच्या गँग तुम्हाला जॉब दिला मी. जॉब दिला तुम्हाला. जॉब काय? सोपं आहे रे, तुला काय माहित नाही. काय करायचं माहितीये का दाजी? असं रस्ता असतो की नाही, रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहायचं. समजा एखादा बायकांचा गोळखा दिसला का नाही, आता समजा ही बाय आहे. मी बाय बाई व्हायला एवढी एक्साइट का होतेस? आता समजा ही बाय आहे, आपलं रस्त्यानं आपलं उगाच बायच्या आजूबाजूला आपलं गुठमळत राहायचं. आपलं तिथल्या तिथं गुठमळायचं आणि आपलं थांबायचं इथं आणि म्हणायचं पॉलिसी घेणार काय? नाही नका तुमची पॉलिसी. बेने नाही कशाला म्हणते, हो म्हण की. हो म्हण की. पाहिजे. पॉलिसी वाल्यांनी कोण नाही म्हणत नाही. पॉलिसी काय आता काय म्हणायचं? पॉलिसी घेणार काय? पॉलिसी घेणार. हा घेणार. मग ती घेणार म्हणली की नाही, सगळ्या पॉलिसी सांगायचा तिला. म्हणजे तिला गुतवून ठेवायचं, बोलण्यात गुतवायचं आणि म्हणायचं तिकडं लय चोर आहे ती, गळ्यातलं दागिनं बिगिनं काय असतील तर रुमालात काढून ठेवा. ती काढणार, तुमचं ऐकणार ती. या इकडं. आता तुमचं ऐकती, रुमालात काढलं की नाही, मग मी इकडून पळत येणार. भारी आयडिया. 15% कमिशन देणार तुम्हाला. नाही नको. 15% ऐका ना, 15% मिळतो. पॉलिसी मधनं किती असे पैसे मिळतात तुम्हाला. हो म्हणून टाका ना. अगं तू बरी आहेस का? गप्प बस. आपलं काय? तुम्हाला चोरी करायला सांगतोय. कसं वाटतंय ते? मंगळसूत्र दे. हो, कसं वाटतंय? कसं वाटतं? लय भारी वाटतं. विचारा की हिला. हिला कशाला विचारायचं? हिला म्हणजे हे काय साधं सुद्धा आहे होय, मोठा डाको आहे त्यो. तू डाकू आहेस प्रिया? लहानपणीच आताच काही नाही. अजूनही लहानच आहेस प्रिया. कधीची डाकू आहेस तू? अहो आता आपल्या शेजारच्या काकांचं जर वाण्याचं दुकान असेल तर आपण जातो ना मदत करायला, गल्ल्यावर बसायला. तसं मी ह्याच्या बाबांना चोरीत मदत करायचे. काय बोलतेस तू? मदतनीस होतीस तू चोरींमध्ये? लहानपणीच आहे होती. आठवतंय का तुला? मग आठवते म्हणजे विषय आहे का? अहो काय आमचं फादर आहे की नाही, त्या फादरच्या मागं लागायचं सारखं. मी कुठं निघालाय तुम्ही, कुठं निघालाय? तर ऐक नाही, मी म्हणायचो की मला घेऊन चला. मग फादर मला घेऊन जायला लागलं. मग मला न्यायला लागलं, मी हिला न्यायला लागलो. मग आम्ही दोघं तयार झालो. मग आमचं फादर काय करायचं, दोघांनी तेल लावायचं आणि खिडकीतनं घुसवायचं. सोडून जायचो खिडकीतनं आम्ही. आत गेले की दरवाजा उघडायचा, परत सोडलं की बाहेर. दरवाजातनं जायचं ना, खिडकीतनं कशाला? परत दरवाजा उघडला ना तुम्ही. तुम्ही काय झालं, येडा पांडे आहे का हो? जाऊन दे. चोर का दरवाजातनं बाहेर जातो काय होत अशी? खिडकीतनंच बाहेर यायचं. लई सवय लागली. सुळकन जायचं, सुळकून यायचं. पुन्हा म्हणजे काय मास्टर झाली होती ही. एकटीच जायची, एकटीच त्याला लावणार, घुसणार आतमध्ये. सगळं घर सोपडा साफ करून बाहेर. एकदा तुम्हाला सांगतो, गेली आतमध्ये, सगळं दागिनं घातलं गळ्यात, एवढं दागिनं, आणि त्याला लावून आधी सुळकन बाहेर. हो, फादर म्हणलं तर आमचं, ग बया लक्ष्मीच्या पावलानं झाली ती पोरगी. लय भारी वाटतं. मग केवढ्या चोऱ्या केल्या आपण. लय डाक. अजून पण मला काकांची शाबासकीची थाप आठवते पाठीवरची. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. माझानी काय सांगतेस? मला थाप आठवते. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. हे काकांनी खूप मेहनत घेतली होती माझ्यावर. आज काका असते ना, काय असतं माझं आयुष्य माहितीये. लय पुढे गेली असती. डेंजर. तुला का थांबायला पाहिजे होतं, जायला नाही पाहिजे होतं सोडून. काय का आपली गँग झाली असती होय आता. टेरर गँग फुल. ती बंटी बबली पिक्चर कसा आला होता त्यांचा, तसा आपल्या पिक्चर आला असता. पिंटी आणि सूर्या. लय मजा आली असती, लय मजा. खरंच लय भारी वाटलं असतं. पण ही आहे की नाही, लय चपळ हो. अच्छा, माझा जरा दसमुसळा कारभार असतो. मला म्हणजे पकडते तीच तिच्या आयला. आता कसा घुसला बिल्डिंग मध्ये?
आता पाय पाहून आलोय ग आईला. आता काही दिवस राहिले ते का ती त्याला लावायचं अंग राहिलंय का आता हा? पाय पाहून पण त्याच्या आईला दाजी तुमच्या सोसायटीतली काय कुत्रे यायची का काय कुत्रे यायची हो हा? तुम्ही ना रात्र चोरी करत जाऊ नका. तुम्ही रात्र शाळेत जही वाक्य तरी क्लिअर होतील काय बोलायचे. कसं बोलताय त्याला सांग आता जायला. कसं बोलताय एवढं कसं बोलताय म्हणजे दिवसानं मित्र आला. अगं 2:30 वाजता हाय बाई मी आल्यापासून तुला पाणी पण विचारलं नाही रे. चहा कॉफी काय घेणार सांग मला. राहू दे ग आता कुठं राहू दे येईन पुन्हा करीत निवांत मध्यरात्री. कसं वाटतं हे ऐकायला मला सांगा तुम्ही. कसं वाटतं कोणीतरी बाहेरून नुसतं ऐकलं माझ्या बायकोला एक मुलगा म्हणतोय की येतो काहीतरी पुन्हा निवांत मध्यरात्री. कसं वाटतं ते. नका हे वाक्य बोलत जाऊ ना प्लीज. मग साहेब सोडत बसली लाड आले त्यात काय. जायला सांगा. या तुम्ही आता म्हणजे असं मला वाटतं की झालं की नाही सगळं. तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे घ्या हे घ्या हे घ्या आणि निघा. ए दाजी काय येडा आहे का काय. चोर गाव स्वतःच्या घरात चोरी करत नाही 4 घर सोडून चोरी करतोय. पण हे तुमचं घर नाहीये ना. काय लगा दाजी पिंटीचं घर ते काय माझं घर नाही होय हा सांग पिंटे. आणि मला माहित असतं ना पिंटी इथं राहती तर तिच्या आईला आलोच नसतो सोसायटी मध्ये. पण आता आलायस ना आता काहीतरी खाऊन जा. ऑमलेट बनवू. ऑमलेट. त्याच्यासाठी तू ऑमलेट बनवणार आहेस प्रीती. परवा माझा भाऊ आला होता अमेरिकेहून विमानाने दमून. त्याच्यासाठी तू पाणी पण गरम केलं नाहीस. हो किती थकले होते मी त्या दिवशी. फक्त बटन लावायचं होतं गिझरचं प्रीती. काहीच त्याच्यात काम नव्हतं जास्त. मी ऑमलेट करणार आहे. तुम्ही खाली जा आणि ब्रेड घेऊन या जा. तुझ्या बापानी उघडं ठेवलंय का ग. बेकरी बापानी उघडी ठेवल्या का 2:30 वाजता. जाऊन घेऊन या म्हणजे काय प्रीती. दाजी चला कुठे लावा त्याला घुसू शटरात नाही रे गपरे. काहीतरी आपलं मी नाही तेलबिल चल रे. नाही रे गपरे. काय काय पाहिजे अंडी अजून अंडी पण आण. चला बेकरी बिकरी बघू द्या केक बिक सगळं घेऊन येऊ वागला. अरे एक्साइट कसे होत आहे. कॅज्युअल कसं आहे चोरीच्या बाबतीत सगळं. काय बेदर येणार आहे नाही मी नाही येणार तेलबिल. पिंटे तू इथे मी अजून पण तेवढीच लवचिकी आहे का आता इथे तू दाजी द्या त्याला गपरे जातेल काय थांब रे. कोणी कुठे जायचं नाहीये. तुला काय कळतंय का चोरी करायला नेतोय तो तुला आणि तू जातेस म्हणजे कसं. माझा मित्र आलाय मग करायला नको घरामध्ये. चोरी करणार का तुझा मित्र आलाय म्हणून. काय बोलतेस तू. राहू द्या बेकरीचं राहू द्या. मसाले भात टाकते तुला लय आवडतं ना. हा 15 मिनिटात हा मसाले भात करते. छान छान. आता काय झालं रुसायला. तुझ्या त्याला मसाले भात आणि मला उद्या डब्याला आजच्या चपातींचा चुरा. उत्तम. तो मित्र आहे माझा. तुम्ही नवरा आहात. फरक कळतोय ना. तुला कळतोय ना. तुझ्यातलं सरप्राईज संपलंय आता. सरप्राईज संपला बोलतेस तू प्रीती. झालं आता वर्ष झालं. वर्षभरात सरप्राईज संपला. जाऊ दे मसाले भात बोंबाला. श्रीखंड खाणार. फ्रीज मध्ये ना मस्त श्रीखंड आहे. लगा काय आवडतं तुला श्रीखंड. हा जाऊ श्रीखंड घेऊन या. चिकन घेऊन या. जा रुसताय काय आता. जा ना. श्रीखंड संपलाय. आत्ता होता ना रात्री जेवताना. मला मगाशी मिडनाईट क्रेविंग झालं. मी खाल्लं सगळं. अख्खा डबा संपवाल का हो. मला नव्हतं माहिती ना 2:30 वाजता तुझा चोर मित्र पाईप चढून येणार आहे आपल्या घरात ते. मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता खाली जाऊन श्रीखंड घेऊन या. अगं डेअरी उघडी असेल का. आत्ताच्या आत्ता कसं आणू मी प्रीती. कळत कसं नाहीये तुला. मला ते माहित नाही काही. दाजी चला लावा त्याला. अरे नको ना ही वाक्य बोल प्लीज. नको ना बोलू. कोणी ऐकलं फक्त दाजी चला लावा तेल. कसं वाटतं ते बाहेरून ऐकताना. नाही व चला नाही चला बिला. ह्याला काय एक तर डेऱ्या फोडायच्या लोक गोष्टी फोडायच्या मला कळत नाही. त्याला पाठव ना. आता कशा मी येणार आहेत वस्तू. अरे ग बासर राहू द्या खायचं प्यायचं काय लागा तुम्ही भांडू नका. माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. तुम्ही या 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 म्हणजे येऊ नका. म्हणजे हे जा चालते जातो. निघू का मग. निघा निघा. हा येतो म्हणावं ना. बघ कळलं किती. ओ दाजी काळजी घ्यायची बरं का पिंटीची. हा हा या. तसं हाय जरा येड वांगाड गोड आहे. प्रेम करल तुमच्या. मावा खाल्लायस का मावा खाल्लायस. काय केलंयस. तुम्ही त्याच्या समोर. ही काय पद्धत आहे लाजायची मला कळत नाहीये. या 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 हा या. नीट जा रे. माझं हे राहिलं. काय राहिलं. हातात राहिलं हातात. अच्छा अच्छा घ्या घ्या सगळं घ्या सगळं घ्या परत सगळं घ्या. बॅग वगैरे. परत या. अरे ए चाल ना. ए काय रे चला ना. चान्स मिळाला की तुम्हाला.
राऊत साहेब काय 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 सोसायटी मध्ये जो आहे चोर आला आहे पळा पळा सोसायटी मध्ये जो आला चोर आला आहे पळा पळा आमच्याकडे नाही आला चोराला कळलं वॉचमन आलाय ते पाठवा काय बोलताय तिकडे नको जाऊ रे बाबा त्या कला कसा खाली पाठवायचा आता तिकडे खाली सगळं असणार लोक उभी असणार हा माहिती आहे एक काम कर तू मास्क घाल आणि यांचे कपडे घालून खाली जा काढा कपडे काढा ए थांब रे लगेच काय हे कपडे कशाला माझे कपडे कशाला लोकांना वाटेल तुम्हीच गेलात ना त्याला कोणी पकडलं माझ्या कपड्यांमध्ये तर कळणार नाही का हा आपल्या घरी आला होता ते ये तुम्ही सोचा ही नाही तूने कुछ नहीं सोचा ए पगली थांबा कुछ नहीं सोचा अहो ऐका तुम्ही याला घरी सोडून या मी का घरी सोडून यायचं त्याला आणि काय कानपिळा होता माझ्या लग्नात याला घरी सोडून यायला असं बोलताय हो लॉजिक वापर ना प्रीती तो सीसीटीव्ही कॅमेरा दिसला असेल येताना आणि आता जाताना मी ह्याच्या बरोबर चलो 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 असं दिसलो तर मी साथीदार नाही का वाटणार हे सीसीटीव्हीच्या डोक्यातच येत नाही आपल्या काही नव्हतं ना काळी थांब काहीतरी सॉलिड सोडतो थांब सूर्या हत्यार काढ ठीक आहे हा यांच्या नरड्याला लाव मला मारायचं नाही रे मारत नाही थोबाडवण ठेवा ह्यांच्या नरड्याला लाव आणि असं पकडून खाली घेऊन जा आम्ही काय सांगू चोर आमच्याकडे आला होता पण त्याला काहीच मिळालं नाही मग तो ह्यांना घेऊनच खाली गेला आणि खाली गेला तुम्ही रडायची ऍक्टिंग करा पॉलिसी एजंट लोक लगेच विश्वास ठेवतील तुम्ही खाली जा ह्याच्यासोबत कोपऱ्यापर्यंत जा रिक्षाने ह्याला सोडा आणि मग मी सुटलो म्हणून पळत घरी या तुझ्या पिंटी तुझ्या सूर्या बघितलं का डोकं बघा पुरीचं त्या डोक्याला तेल लावा आणि त्याला खिडकीतनं काढघाल करा जरा यांच्या नरड्याला सुरा लाव नरड्याला सुरा वगैरे नाही खाली बाचाबाची झाली नरडा कापला गेला तर केवढ्याला पडेल ते खर्चाट्याने काही होत नाही मान आहे इथे कापल्यावर ना खर्चटत नाही रक्त बाहेर येतं प्रीती माहितीये का काही दाजी काय होत नाही हो चुना लावायचा इथं चुना होतंय नीट मग चुना लावायचा चुना मान आहे रे ती पान नाहीये चुना लावायला पिंटीचे मिस्टर मी नाही जाणार आहे असं काहीतरी मी करणार अगं नको लागेल तर ते मला नाही लाग हॅलो नका कशाला वाचवा मला मिस्टरांना घेऊन गेला. वा छान झाला परफॉर्मन्स अगदी अजब होती कॉन्सेप्ट बघू हा सरस काय म्हणतात प्रसादा वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि फार छान लिहिलं होतं आणि तिघांनी पण फार अशी मस्त पकडली कॅरेक्टर राऊत काहीतरी वेगळंच पकडलं होतं बेरिंग आणि मजा आली बघताना थँक्यू सर रादर त्या म्हणजे तुझं आणि तुझ्या बायकोचं रिलेशन आणि प्रिया आणि सावत्या तुमचं रिलेशन फार गोडवा होता दोन्ही रिलेशन्समध्ये आणि ते कुठेही तुम्ही ॲज अ चोर म्हणून तू कुठेही ते खूप लाऊड केलं नाहीस त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग झालं इट वॉज नॉट अ टिपिकल चोर त्यामुळे तिथे फार मजा आली आणि मस्त होती कॉन्सेप्ट थँक्यू सर सई युनिक परफॉर्मन्स होता खूप सुंदर संकल्पना होती वेगळीच होती कधी न पाहिलेली कधी न अनुभवलेली होती आणि मला आनंद आहे की या संकल्पनेचा तुम्ही तिघे भाग आहात कारण तुम्ही तिघांनी ॲब्सल्युटली वंडरफुली परफॉर्म केलं ह्या सगळ्याची मजा मला असं वाटतं या प्रहसनाचा गोडवा आहे तो म्हणजे तो एक्स फॅक्टर आहे आज आणि तो तुमच्या तिघांच्याही परफॉर्मन्समधून सगळीकडे पसरला त्याबद्दल खूप धन्यवाद हा